आज सिरीज साठी धावा मेगा फायनल पर्यंत काउंट केल्या जातील. लक्षात सुद्धा शेवटच्या मॅच पर्यंत. अर्गन चला हा मालिकेवरसाठी आपण म्हणजे बघतोय बाईक सायकलची समोर आहे. त्यासाठी धावा शेवटच्या मॅच पर्यंत काउंट केल्या जातील. फायनल पर्यंत काउंट केल्या जातील धावा. लक्षात सुद्धा इथनं उरलेल्या तीन टीम आहेत. एका बाजूला मेगा फायनलसाठी सज्ज झाले अंतिम मॅचसाठी तिथे गावदेवी वसार आणि ही लढाई पहिली सेमीफायनल वन डे फिनिश मधली. एका बाजूला आपण पाहू शकतो टीम जय काळेश्वर आंबे 40+ त्यांच्या अगेन्स्ट SP ग्रुप 40+ मांगरुल. या दोन टीम मध्ये ही बिग फाईट मॅच लढाई मैत्रीपूर्वक असेल. मात्र मेगा फायनल मध्ये जाण्याचे स्वप्न दोघांचे आहेत. मागील मॅच एकतर्फा राहिल्या मात्र इथे मॅच फायटिंग पाहायला मिळेल. लढाई मैत्रीपूर्वक आहे. चला बॅट्समन उतरायला हरकत नाही. चला आघाडीची जोडी मैदानावरती उतरलेली आहे. टीम SP ग्रुप मांगरुलच्या विरोधात जय काळेश्वर आंबे 40+. लढा चांगला आहे. मॅच खूप चांगली पाहायला मिळेल. चला आपण चला आता सर्वांनी ग्राउंडचा ताबा घ्या. कमिटीचे आपले स्वयंसेवक सर्वांनी बॉन्ड लाईनचा ताबा घ्या. आता शेवटच्या 2 मॅच उरल्या तिथे होतोय मॅचला सुरुवात. पुढे आपण ग्राउंड मध्ये जिथे बॉलर दोन्ही टीमचे 12वे खेळाडू मांगरुलचे आहेत ना. बॉलर कोण आहे. अरुण बांगर वरती काय हो पहिलाच बॉल तर पाहावं लागेल. हा लेग स्टिकच्या भरपूर बाहेर आहे. यावेळेस संपायस मिळतात आमच्याकडे. खराब दर्शवतात त्याला. व्हाईट बॉल अतिरिक्त धावण्यात आली आहे. सुरुवात बॅटकट आहे. सॉरी असे ते क्षमा तत्व आहेत आमच्या अंपायर्स. पहा इथे बॅटकट आहे. डॉट बॉल आलाय. खराब बॉल होती. नामी संधी होती. फुलटॉस होता. वाईट होता तो नंतरचा प्रश्न. सध्या मात्र फुलटॉस होता. तिथे फलंदाजाला एक संधी होती आणि ऑन साईट मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पूर्ण इलाकाच खाली होता. गोलंदाज तयार. पाकपुटला येऊन फटका चांगला आहे. गॅप मोठी आहे. दूरवरनं धावतोय खेळाडू. पहिल्याच टप्प्यावरती फ्लाय होत असताना योगेश पाकवन त्यानं बीट करून चेंडू बॉन्डलांच्या बाहेर. संघर्षाचा हा पहिला चौकार. पहिल्याच बॉलला पडला बॉन्डलाईनच्या बाहेर. पहिला बॉल थोडासा बॅट कट होता. बीट झाला तिथे मात्र
हाई बॉल जाडू शॉट, पटका चांगला आहे, आउटफी फास्ट आहे, चेंडू घरंगत गोळीच्या वेगाने स्क्वेअर लेग बॉन्डलाईनच्या बाहेर अलीकडे नाहीतर पलीकडे चौकार. का आहे, यशवंतने खूप चांगली बॅटिंग केली आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी चर्चेत राहील हा खेळाडू देखील. चांगली बॅट बोलली आहे त्याची. दुसऱ्या बाजूला यशवंतसाठी हा डाव देखील महत्वाचाच असेल आणि हाफ चेंडू देखील ऑन साईडला मनगटी बळावरती. यावेळेस तर मात्र चेंडू पहिल्याच टप्प्यावरती बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. चौकार एकूण आक्रमण अरुण बांगरवरती ते चढवलं जात आहे. काय बॅटिंग आहे. चौकार हॅट्रिक झाली का. बॅक टू बॅकचे 3 चौकार. चौकार हॅट्रिक सेमीफायनलमध्ये प्रस्तावित करत असताना हा बॉल उंच गेलाय. स्वतः बॉलर बॉल खाली. हो हो कॅच सुटलाय. भेटलेला कॅच सुटलाय आणि ते मात्र ओव्हर बाकी आहे. बॉल बाकी आहे. बॉल अंपायर्स लक्ष असू दे आपले. आपण 3 चौकारानंतर या आलेल्या मिळालेल्या नव्याने संधी, कारण इथे जर विचार केला तर यशवंत सध्या तरी चांगली बॅटिंग करतोय, टच मध्ये आहे आणि या मेन ऑफ द सिरीज साठी देखील दावेदार बनू शकतो हा खेळाडू. हा बॉल डाऊन द ग्राउंड. हवाई यात्रा आहे. हवेचा जोर आहे. दिनेश धावतोय बॉल मागे, मात्र त्याच्या वाग्याच्या बाहेर. बॉल सीमारेषेच्या पार. षटकार. आणि पहिल्या ओव्हरचा पॉवर प्लेचा खेळ इथे संपला आणि 19 धावा झाल्या त्या पहिल्या ओव्हरमध्ये. 19 धावा. बिनबाद साबत चोख दमदार सुरुवात एस पी ग्रुप 40+ मागून टीमची. चला खेळ फास्ट खेळायचा पण याच करता 4 वर ठेवल्यात आपण. फास्ट खेळ करा प्लीज. आणि प्लेअर कंपल्सरी आत घेतला जाईल. लक्षात सुद्धा सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवली आहे. 15 मिनिटात तुम्हाला 3 ओव्हर फेकायचे आहेत. तुम्ही टाइमपास करा. नंतर मात्र प्लेअर आतमध्ये घेतला जाईल. ऑर्गनाइज टीमच्या आम्हाला आयोजकांच्या सूचना येतात. बॉलिंगमध्ये परिवर्तन आले. दुसऱ्या ओव्हरमध्ये फर्स्ट स्पेलमध्ये आपण पाहू शकतोय योगेश भाग्यवंत यांना आपण बॉलिंग मार्कमध्ये पाहतोय. तर बॉल पहिलाच बॉल स्लोवर फेकलाय. सरळ खरंगळत लॉंग ऑफ सीमारेषेवरती चाललाय बॉल. तर खेळाडू तयार आहे तिथे उचलेल बॉल. फेकेल तो पण सिंगल.
दोन्ही खेळाडू महत्त्वाची जोडी सध्या एस पी ग्रुप मांगरोळी टीमची. ही जोडी भरपूर महत्त्वाची आणि चांगली बॅटिंग इथनं केला 50+ धावा एक टार्गेट असू शकतो, कारण इथे आंबे टीम मध्ये देखील फलंदाजी खोलवर आहे. त्यांच्यासमोर तुम्हाला 50-55 धावा ठेवाव्याच लागतील, कारण दुसरी फेरी संपली, तिसरी फेरी नंतर ही मात्र उपांत्य फेरी आहे, ही सेमीफायनलचा मॅच. इथनं मात्र जर तर मेगा फायनलसाठी चालू असलेली ही खडतर लढाई आहे. फील्डमध्ये परिवर्तन करत असताना आणि लक्ष असू द्या, तुम्हाला 15 मिनिटं अलॉट आहेत, लक्ष असू द्या, तुमचा फिल्डर आतमध्ये घेतला जाईल. सूचना आम्ही परत आम्हाला येतात ऑर्गनाइज टीमकडनं. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आलाय. ओके, ओ फटका चांगला आहे ऑन साईडला, धमाका. पहिल्या टप्प्यावरती चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर, फरार चौकार. पुकारणे हाय करत असताना बॉलर्सवरती एकदम मागचं अटॅक इन क्रिकेट खेळत असताना पहिल्या ओव्हरमध्ये यशवंत, तर दुसऱ्या ओव्हरमध्ये सध्या रेवणात ची बॅट बोलतोय. रेवणाच्या बॅटमधून आलेला हा चौकार. ओ द विकेट पुन्हा आला, राऊंड विकेट पहिल्यांदा झाला होता. हा बॉल देखील पाहावा लागेल, धावतर वेगाने कंप्लीट केली जाते. इथे डायरेक्ट हिट दिली होती आणि बॉल आउटसाइड लेग स्टिक, दॅट इज वाईट बॉल. 1+1 अशा 2 धावा आणखी मिळतील. ते मात्र विकेटची नितांत गरज आहे. जे काय रंबी टीम ला इथे विकेट हवी आहे, कारण एका बाजूला पार्टनरशिप मजबूत पाहायला मिळते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती एकूण धावा 26 धावपटलावरती. 26 धावा आतापर्यंत बनल्यात. दुसऱ्या बॉलचा खेळ चालू आहे तिथे. लेफ्टी राईटी आहे, त्याच्यामुळे वेल होऊ शकतो नक्कीच. आघाडीची जोडी विकेटच्या शोधात आहेत सध्या तरी. ओ होळात टाकलाय बॉल, इथे मात्र स्टिकच्या बाहेर जात असताना हेच दर्शवत असताना आमच्या प्रोफेशनला, आणि इथे येतो डॉट बॉल. डॉट बॉल देखील सुटकेचे श्वास देईल. इथनं पार्टनरशिप बनतो. 1-2 डॉट बॉल आले तर थोडेसे प्रश्न निर्माण होतात फलंदाजाला. मात्र इथे हे कार्य करावं लागेल. ओव्हरमध्ये महत्वाची ओव्हर आहे सध्या तरी, धावाचा वेग भरपूर आहे. ओ मागे फिल्डिंग थोडेसे फंबल झाले, तिथे मात्र सिंगल वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार आहे त्यावेळेस मात्र रेवणाचं. रेवणात होईल यशवंत पाटील ही आघाडीची जोडी एस पी ग्रुप मांगरोळी टीमची चांगली बॅटिंग करतोय सध्या. दुसऱ्या बॉलचा खेळ चालू असताना एकूण धावांचा विचार केला पण 27 धावा. बॉल फेकले गेलेत ओव्हरचे एकूण 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिले 4 फेकले गेले, शेवटचे 2. दुसऱ्या ओव्हरमधचा खेळ सध्या तरी मैदानावरती चालू आहे. हा बॉल देखील उडवलेला आहे. खेळाडू तयार आहेत बॉइंड लाईनवरती. अंबाजी भाग्यवंत काय फिल्डिंग आहे, खूप चांगलं थांबवलंय. तोपर्यंत मात्र दुसरी धाव थांबू शकणार नाही. चेंडू उशिरा आणेल चेंडूपैकी, मात्र फिल्डिंग चांगली झाली आहे. 2 धावा तर नक्कीच थांबला, कारण 40+ खेळाडू बाउंड लाईनवरती चेंडूला वेगाने बॉल थांबवणं मोठी गोष्ट आहे. आणि ते काम सध्या तरी अंबाजी भाग्यवंत करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग अगदी बाउंड लाईनवरती बरोबर फील्ड करत असताना. ओ यावेळेसचा बॉल देखील बाहेरच्या दिशेने निघत असताना सांगत आता बॅट कट आहे आणि षटक सालिया 2 षटकांची सांगता. 2 षटकांना एकेरीस बिनबाद 29 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. डीजे
संपला 2 ओव्हरमध्ये धावांचा विचार केला आपण 29 रन 14.50 धावगतीने धावा बनल्यात पहिल्या 12 मध्ये. अजूनही 12 बॉलचा खेळ ते शिल्लक आहे मॅचच्या पहिल्या डावात. बॅटिंग करत असताना चांगल्या स्थितीमध्ये एस पी ग्रुप मांगरोळ 40+ टीम त्या विरोधात आपण पाहतो जय काळेश्वर आंबे 40+ टीम. दोन्ही एका परिसरातील मैत्रीपूर्वक लढाई या गोष्टीची चर्चा सोनमागरणे हो खेचून खेचलाय बॉलला मनगटी बलावरती विश्वास पात्र फटका आणि बॉल निघून गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. आणखी एक मागे आपटलेला बॉल दूरवर गॅप मोठी आहे. हेदाश बेगाने पुढे सरकला तोपर्यंत 2 धावा थांबत नाहीयेत. काय बॅटिंग पाहायला मिळतं आपल्याला दोन्ही खेळाडूंची. पहिल्या ओव्हरमध्ये जयदास दुसऱ्या ओव्हरमध्ये रेवनाथचा फटका. इथे मात्र तिसऱ्या ओव्हरची सुरुवातच षटकाराने झाली आहे. चांगली बॅटिंग करतायत. ब्रेक थ्रो हवा आहे. विकेटची नितांत गरज आहे जय काळेश्वर टीमला. मग तर शेवटी का होईना आता मिडल ऑर्डर तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू झालाय आणि वाऱ्याच्या वेगाने धावा पुढे सरकत असताना हा वेळेस टॉस करत असताना बॉल चांगला आहे. डॉट बॉल सुटकीचे श्वास स्वतःबरोबर टीमला देताना इथे मात्र दिनेश भाग्यवंत. हे व्हॅरिएशन आहे या बॉलरमध्ये. चांगला बॉल आलाय. डॉट बॉल. बॉल 3. यस तिसऱ्या पंचांची माग केली गेली आहे. आमचे अंको मैदानामध्ये उतरताना असताना पाहू शकतो आपण तिसऱ्या पंचांची माग केली जाते. दिनेशवरती वारंवार ह्या गोष्टी होत असतात. मात्र चांगली गोलंदाजी करणे देखील त्याला ठाऊक आहे. इथनं हा पर्व मोठा आहे. सेमीफायनलची लढाई बक्षीस पात्र टीम ठरली आहे. मात्र इथनं उपांत्य फेरीनंतर अंतिम फेरीमध्ये मदल गाठायची आहे. या अनुषंगाने ही मॅच बनवायची असेल तर इथनं यशवंत सध्या तरी चांगली बॅटिंग करतो. टार्गेट डेफिनेटली बात करावं लागेल तुम्हाला हे मॅच बनवायचं कारण खूप कठीण झालं आहे आता. यशवंतची बॅट भरपूर चांगली बोलतो. या वेळेचा फटका देखील चांगला. ऑन साईडला गॅप मोठा आहे. दूरवरनं खेळाडू धावतात. धावत राहावं लागेल. चेंडू थांबत नाहीये. निघून गेलाय वाईड इस्लॉंग ऑनच्या बाहेर. चौकार. आणि 42 धावा बनल्यात. अजूनही मॅच बॅलन्सच आहे कारण उपांत्य फेरीचा मॅच आहे. इथनं दोन्ही टीमला खेळपट्टी विकेट ग्राउंडचा अनुभव चांगला आहे. त्याच्यामुळे ह्या मॅचमध्ये आपल्याला चुरस पाहायला मिळेल. मागील मॅच आपल्याला एकतर्फा पाहायला मिळाला. मात्र ही मॅच मैत्रीपूर्वक लढाई जरी असली तरी एकामेकाच्या परिचयाच्या टीम आहेत. त्याच्यामुळे ही मॅच आपल्याला चांगली पाहायला मिळेल. फील्डमध्ये परिवर्तन करताना डाव्याचा खेळ रेवनाथसाठी ऑन साईडला लॉंग ऑन फाईन आहे. फायनली लॉंग ऑफ फ्री बाहेर घ्यायचं आहे. हेच काही चर्चा चालू आहे दिनेशची. मिड ऑन घेऱ्यामध्ये मिड ऑफ होता त्याला मिड ऑन केलं जातो. मिड विकेट आहे. डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअरला एक डीप बॅकवर्ड स्क्वेअरला एक क्षेत्ररक्षक. ऑनसाईडचे सीमारेषेचे खेळाडू आपल्याला पाहायला भेटतात. बॉल उंच गेलाय. ओ आणि शेवटी बॉल खाली पडलाय. उन धाबा वेगाने कंप्लीट केल्या जातात आणि इथे मात्र किती धाबा कंप्लीट केल्या 3 रन्स इथे कंप्लीट केल्या गेल्यात आणि एकूण 3 ओव्हरचा इथे खेळ संपला आणि धावांचा विचार केला तर 45.
चला नीट. हरीश भाग्यवंत आले शेवटच्या D2 ओव्हरमध्ये. एक स्टायलिश बॉलर म्हणून बहुचर्चित आहेत. मात्र या ओव्हरमध्ये हरीशला किमान साध्य करायचे. धावा भरपूर वेगाने वाटचाल करत असताना 45 धावा झाल्यात. हॉर्न साईडला बोलवलाय. खेळाडू वेगाने पुढे सरकला. पहिली बी कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न चालू आहे आणि ते मात्र 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहायचं, मात्र नकार आहे. नक्कीच 40+ क्रिकेटपटू आपण पाहू शकाल. सुभाष पाटील शिरडून यांचं इथे शुभ आगमन झालं. या मस्त वेलकम सरचे स्वागत असेल तुमचं जय मसोबा चषकामध्ये. मला इन्व्हाइट केलं जातं ऑर्गनाइज टीमकडून, आयोजकांकडून आपल्याला इथे आमंत्रित केलं जातं याचं आपण व्यासपीठावरती. हा बॉल डिफेन्स खेळत असताना आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. इथे 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न ताचित करायला हवं होतं, मात्र ते 2 धावा ओव्हरथ्रो झालाय आणि इथे मात्र 3 धावा मिळत आहेत. एक्स्ट्रा रन झाली आहे. एकूण 3 धावा आल्या बॉलवरती आणि अर्धशतक आता कम्प्लीट झालंय. चार बॉलचा खेळ की यशवंत स्ट्राईक काइंडला आला. यशवंत पाटील पदना बॅकफुटला फटका चांगला आहे. खेळाडू इथे चांगली फिल्डिंग झाली आहे. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. हरेश चांगली बॉलिंग करतो. चांगली फिल्डिंग केली हरेश. नक्कीच आता भेटली होती का लपवली होती हाही प्रश्न होऊ शकतो. बियरचा आवाज झाल्यानंतर ती ते आली आहे. नेता आपली चावी इथे भेटलेली आहे. व्यवस्था झालीच पाहिजे. नक्कीच. हो हाय बॉल आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाईल रेवणाची. शेवटच्या ओव्हरमध्ये पायावरती लागलाय जोराने. तर फायनली सांघिक यश मिळतोय. एकूण काही बॉल अजूनही शिल्लक आहेत. यशवंत चांगली बॅटिंग करतोय मॅचमध्ये. आतापर्यंत यशवंतची बॅट चांगली बनली आहे. जवळजवळ 27-28 धावा या डावात देखील यशवंतच्या बनल्यात. हा बॉल ऑनसाईडला बोलवला आहे. पहिली वेगाने कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का आणि इथे एक नकार नाहीये तर होकार आणि धाव स्वीकारत असताना ओव्हरथ्रो झाला. आणखी धावा मिळतील आणि ह्याही धावा खेळाडूलाच मिळतील. हा इतिहास काही प्रश्न नाहीये. 4 कंप्लीट. 5वीचा प्रयत्न आहे आणि ते 5वी देखील कंप्लीट आणि 5वी साठी मात्र इतर थर्ड अंपायर घेतलाय. आणि 5व्या रनसाठी ते विकेट धाव बाद आहे का बाहेरचं आहे. आणि 5व्या धावेसाठी मात्र इथे यशवंत धाव बाद माघारी परतावल्या गेल्या. गाडीचे दोन्ही खेळाडू फायनली रनआउटच्या स्वरूपात माघारी आले. आता डॉक्टर साहेब चालल्यात बॅटिंगला.
सांगितलं आता डॉक्टर साहेब आहेत बॅटिंगला, ते म्हणतात पळायला आलो आणि हा मात्र पळावंच लागली. तर धावा किती शेवटचा बॉल आहे. पहिली वेगाने कंप्लीट, दुसरी चित्त्याच्या वेगाने आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. आणि आता तिसऱ्या धावेसाठी तिसरी कंप्लीट हिट झाली नाहीये. दुष्काळ आहे त्यात 13वा महिना. 4 कंप्लीट, 5वीचा प्रयत्न आहे. आणि आता हे चाललंय काय आणि 5 धावा. हो, जसं डॉक्टर साहेबांनी उल्लेख केला, मी धावायला चाललोय पळायला चाललोय, त्या पळून 5 धावा बनवल्या. जिथे एकच धावा तिथे धावा 5 मिळाल्या. महत्वाच्या धावा आहेत. आणि सर डॉक्टर नंदू साहेबांची इथे रनिंग बिटिंग देखील पाहायला मिळाली आपल्या शेवटीला. फिटनेस हे देखील इथे महत्वाचं आहे. आणि पहिला डाव इथे संपला. एकूण धावा झाल्या 60 धावा आणि 61चं टार्गेट असेल. मान्यवर अगदी क्रिकेट खेळामध्ये मुरलेले रमलेले खेळाडू सध्या मंचावरती प्रमुख अतिथी म्हणजे सुभाषदादा पाटील यांचे इथे शुभ सन्मान, बायची शाल आणि पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंटो आपण सन्मान चिन्ह घेऊन देण्यात यंदा शुभ सन्मान होत असताना प्रदीप शेठ साखरे यांचं देखील इथे यांनी देखील भरपूर सारी मेहनत केली या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील प्रदीपचं देखील इथे शुभ सन्मान होत असताना आपण पाहू शकतो. आमचे भरपूर सारे असा क्रॉस या आणि आमचे मगर दादा बघा टार्गेट तर मोठा आहे 60+ धावा. मागील मॅच मध्ये देखील तेच रिझल्ट आपल्याला पाहायला होता. 61 टार्गेट होतो आणि इथे देखील 2. तर नेताजी गाडीची चावी नेताजी दुर्गे आपल्या चावी भेटलेल्या पण या 2 बिअरचे पैसे जमा करायचे आपण या पटकन चला. बोललेल्या शब्दाला जागे राहायला पाहिजे. करायचे आपण चला. फील्ड सेट करा. SP ग्रुप मांगरुल काय उंच भरारी घेतली असं वाटतं. तर सकाळच्या सत्रामध्ये 5च जण आले होते आणि सेमीफायनल मध्ये उच्चांक धावांचा अगेन्स्ट जय काळेश्वर 40+ आंबे टीमच्या विरोधात मोठी धावसंख्या सेट केली आहे. 60 बनवल्यात. 61चं टार्गेट दिलंय. चेस खूप मोठी आहे. बॉल द्या याच दरम्यान रविशेठ पाटील यांचं देखील इथे शुभागमन झालंय. यांचं देखील शुभ सन्मान इथे घेतलं जाईल. पाहू शकतो दादा कॅमेरामॅन आमचे 2 कॅमेरामॅन प्रोफेशनल त्यांचं देखील तसेच आमचे बाळाजी लाईव्हचे प्रक्षेपक ते थेट प्रक्षेपण तमाम जनतेपर्यंत पोहोचवतात. ते आमचे
हेमंत चिकनकर, तसेच आमचे प्रोफेसर अंपायर्स, पुन्हा सर्वांचं आणि ऑर्गनाइज टीम सर्वांचं आम्ही मनाच्या अंतर्गत सहर्ष हार्दिक स्वागत आणि आभार देखील मानतो, कारण स्पर्धेसाठी या गोष्टी महत्त्वाच्या असतात. फायनली मात्र आघाडीची जोडी मैदानावरती येत असताना हरेश आणि जयदास, हरीश भाग्यवंत जयदास भाग्यवंत ही जोडी महत्त्वाची आहे, धावा बनवू शकतात. आणि इथे ही मॅच खूप फायटिंग मॅच पाहायला मिळेल आपल्याला. चला गेम ऑन करायचे आपण. जयदास भाग्यवंत आणि बॉलिंग मार्क मध्ये आपल्याला देखील जयदासच नाही ना पण यशवंत काँग्रेसचा खेळाडूच नाही. बॉलर्स कोण आहे डॉक्टर साहेब? आला का? रोशन रोशनला आपण पाहू शकतो. पॉवर प्लेचा पीएचा ओव्हर महत्वाचा आहे. फील्ड सेट करत असताना वेळ वेळ घ्या, कमी घ्या जरा प्लीज. रोशनकडे बॉलचा बॉल आहे. पॉवर प्लेचा ओव्हर महत्वाचा ओव्हर असेल टीम जेकर्स अंबे संघासाठी. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म बागपुटला फटका चांगला आहे. मोर फिल्डर थोडंसं फंबल झालंय. बॅकअपसाठी खेळाडू वेगाने पुढे सरकतात, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हा म्हणताना इझिली 2 धावा कंप्लीट करत असताना स्वतःबरोबर टीमचं अकाउंट ओपन करत असताना सी गणेशा झालंय धावांचं. जयदास हा एक संकटमोचक म्हणून टीमसाठी सातत्य दिलंय या खेळाडून. मात्र या समयाला टीमला गरज आहे या खेळाडूची बॅटिंगची. हो अक्षय काय गेला अंको गेलाय मैदानावरती. अंकुश उतरत असताना आपण होऊ शकतोय. अंकुश तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये ऑलराऊंडर ओपनर्स म्हणून तो सातत्य राहिला आहे आपल्या टीमसाठी. आज मात्र नारायण फटका चांगला आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या भरून आणि वेगाने डॉक्टर साहेब चेंडू मागे जातात. चेंडू थांबवतील का महत्वाचं आहे. हो फायनली भरपूर प्रयत्न केले मात्र चेंडू निघून घेतो त्यांच्या अवाक्याच्या बाहेर. संघर्षाचा हा येतो इथे चौकार. हा देखील बॉल टॅप करत असताना सध्या तरी सिंगल आली आहे. चौकारानंतर इथे सिंगल आली आहे. रोशन चांगली बॉलिंग करतो. रोशन पाटील ना हाय चांगली बॉलिंग आहे. पॉवर प्लेमध्ये फिरकीपट्टूचा वापर करणे हाही देखील रिस्क असतो आणि तो पडल्यानंतर बॉल वळतात. रोशन लेफ्ट आर्म हाई बॉल बाहेरच्या दिशेने बॉलिंग घेताना वाईट बॉल जबरदस्त बॉलिंग होतोय. स्लो फेकलायच्या त्याच्या बॉलमध्ये गती होते, त्याच्या आधीच्या बॉलमध्ये आणखी गती होते. म्हणजे व्हॅरिएशन विविधता आणि जितके चेंडू डॉट जातील तितके मात्र ऑफ स्किन रन रेटमध्ये फरक इकडे मोठ्या फरकाने वाढेल. हा बॉल देखील नाट जबरदस्त बॉलिंग चायनामेंट बॉलिंग इथे मात्र सक्सेसफुल होत असताना
SP ग्रुप 40+ मांगरोळ टीम साठी बॅक टू बॅकचा हा तिसरा चेंडू बीट केलाय जयदास सारख्या एक दिग्गज खेळाडूला. जागा बनवली आहे यावेळेस, फटका चांगला आहे ऑन साईडला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जात असताना संघर्षाचा इथे या अशा बॅटमधून आलेला दुसरा चौकार आणि पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय. कागिरीस धावसंख्येचा विचार केला तर एकूण धावा पाहायला मिळतात त्या 11 धावा. सुरुवात चांगली झाली आहे. ओव्हर पहिलं संपलाय. डीजे ओके. इथे मात्र हरेशच्या बॅटमधून चौकार आला होता. मागील ओव्हरमध्ये हरेश संघर्ष करत होता. शेवटी संघर्षाला त्यांनी मात केली आहे. आलाय त्याच्या बॅटमधून चौकार. समीकरण बदलतोय. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये एकूण 11 आल्यात. मग येणाऱ्या आता 18 बॉलमध्ये 50, 18 बॉल 50, 16-17च्या धावगडीने धावा बनवू शकतात क्षमता आहे. आंबे टीमचा जर विचार केला तर खोलवर बॅटिंग लाईन ऑफ आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये इथनं जयदासला या ओव्हरला मोठं बनवावं लागेल. 2-3 टोले आले मॅच बनू शकतो, कारण ऑस्किन रन रेट त्या रन रेटनेच धावा बनवायच्या. 17-18 धावा प्रति ओव्हरने मॅच बनू शकतो. दुसऱ्या ओव्हरमध्ये चंद्रकांत पाटील बॉलिंग मध्ये आलाय. जागा बनून घ्यायचा प्रयत्न, वेग आहे, लेन देखील पुढे होती. बॉल चांगला आलाय, डॉट बॉल. वेग चांगला आहे, लेन चांगली आहे. चंद्रकांत आवाजमध्ये बीट करत असताना जयदासला डॉट बॉल प्रेशरच देणार आहे. आता मात्र समीकरणामध्ये पुन्हा आता परिवर्तन होत असताना 17 बॉल 50ची मॅच. अजूनही मॅच संपली नाहीये. हा बॉल बॅटर बॉलर समोर पायाने चेंडूला रोखला गेलाय. स्वतः चंद्रकांत बॉलच्या वेगाने बॉलावरती चाललाय. तो पण 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. कदाचित तिसऱ्या धावेचा प्रयत्न करू शकतात आणि तिसऱ्या धावेला मात्र इथे नाकारत असताना यावेळेस स्वतः जयदास 2 धाव्याने धावपळ पुढे सरकेल. इथनं आक्रमण हवा आहे. मॅच तुम्हाला फायडिंग खेचायची असेल तर फटकेबाजी हवी. इथनं षटका चौकारांची भाषा बोलावी लागेल तुम्हाला. आता हा बॉल पुढे येऊन बॅटवरती बॉल येत नाहीये, तोपर्यंत सिंगल वेगाने कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. मॅच आहे की यामध्ये काही पण होऊ शकतो. मला मिळालेल्या धावा तुम्ही सोडू नका. मॅच कुठेही कधीही फासा पलटू होऊ शकतं, कारण 2 ओव्हरमध्ये देखील 50-45 धाव 42 धाव बनताना मग आम्ही पाहिल्यात. म्हणजे ह्या मॅचमध्ये सध्या संघर्ष चालू आहे. एकूण धावा झाल्या त्या 15 धावा. संघर्ष करतोय जयदास दुसऱ्या ओव्हरमध्ये चंद्रकांतच्या विरोधात. दोन्ही खेळाडू सध्यामध्ये दोघांमध्येच वाद संवाद चालू आहेत. एखादा टोला मॅच जवळ येऊ शकतो. आणि बॉल पळून घ्यायचं वाटतं. खूप चांगली बॉलिंग करत आहेत मांगरुळ टीम. कालच्या सत्रात आपण पाहिले 4-5 जण आले होते आणि तिथं मात्र काय खेळ राहिला आजच्या दिवसात. आणि सेमीफायनलमध्ये देखील धावांचं उच्चांक आपल्याला पाहायला भेटलं. 60 धावा या स्पर्धेचा सर्वाधिक स्कोर आहे. 73ची चेस सर्वात मोठी होती. त्याच्यानंतर 60 धावा हा फायनली आकडा आपल्याला पाहायला मिळालाय. हा बॉल जागा बनवली आहे. फटका चांगला आहे. स्टीप कव्हरमध्ये खेळाडू बाउंड लाईनवरती तयार आहेत. तिथं मात्र नकार येत असताना यावेळेस मात्र हरीश सिंगलवरती थांबवतोय. एकूण धावा झाल्या त्या 16. आता धावा सांग बघ. 16 बनल्यात. काही बॉल अजूनही शिल्लक आहे त्या ओव्हरमधले. शेवटचा बॉल आहे म्हणजे गुणलेखा आम्हाला माहिती देत असताना रिव्हर्स अटॅक केला. फटका चांगला आहे. धावा मिळतील. इथे मात्र दुधारी शॉटचा वापर करत असताना हरेश भाग्यवंतच्या बॅटमधील मागील ओव्हरमध्ये देखील शेवटच्या बॉलवरती चौकार आला. इथे देखील तेच पाहायला. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरमध्ये एकूण धावा बिनबाद 20 धावा.
आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतो का? या आपली चावी मिळाली आहे. यशवंत आलाय बॉलिंग मार्क मध्ये, पण यशवंतला पाहू शकतो. यशवंत पाटील स्पर्धेमध्ये सर्वात जास्तीत जास्त खेळ चांगला राहिला. यशवंतचा दिवस घासवलंय. वाट बॉल म्हटल्यानंतर हा कसा टॉस. खूप चांगली याचा दिवस खूप चांगला राहिलाय मगरू टीमसाठी. पहिलाच बॉल डॉट प्रत्येक बॉलरचा आलाय. ते मात्र समीकरणामध्ये परिवर्तन पाहायला मिळते. बॉल ओ डॉक्टर साहेब जज कर. डॉक्टर साहेब नाही. ओ ओ बाळू होते फिल्डर लॉंग ऑफ मध्ये, थोडेसे फंबल झाले आणि एकूण धावा मिळाल्या 3. हा झेल ही विकेट यशवंत साईड आणखी बेनिफिट देत होती. मात्र इथे कॅच व्हायला आव्हान नव्हतं. भरपूर वरती होता. मात्र 40+ खेळामध्ये या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतीलच. मात्र एकूण धावा आल्या 3. हाताला दुखापत आहे, नक्कीच हाताला दुखापत आहे, त्याच्यामुळे हात घातला नाहीये. रिस्क नको. वाट बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा उचली येणारा बॉल. बॅटकट आहे. हरेश माघारी परतेल. हरेश काळणीच्या रस्त्याला. हो यावेळेस मात्र ताक्षणी हवाई यात्रा दिली. बॉलला हवेच्या लाटांवरती स्वार होत असताना बॉल निघून गेलाय मिड विकेट बॉलच्या बाहेर. षटकार. पुन्हा एकदा बॅकफुटला फटका चांगला आहे. हा इथेही धाबा मिळू शकतात. म्हटल्यानंतर दुसऱ्या धाबेचा प्रयत्न चालू आहे. 2 कंप्लीट. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न ते केला जाईल का? आणि तिसऱ्या धाबेसाठी आणि ही तिसरी धाव. जर धावला असतं तर बनलं असती. मात्र 2 धावांवरती थांबावं लागेल. एकूण 2 बॉलमध्ये 404 केंद्र रन रेटने योगेश भाग्यवंत बॅटिंग करतो. योगेश भाग्यवंत आता टीम मीटिंग असेच बोलत असतो. योगेश वरती आला असता तर हा जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. मॅच कुठेही पलटू शकतो. हाही फटका समोर. कॉटन बॉलची संधी. आता यशवंत उशिराने आलाय बॉलवरती. तर मात्र धाव आली 1. एकूण 3 ओव्हरचा खेळ देखील इथे संपला आणि धावा झाल्या 32 धावा. म्हणजे येणाऱ्या 6 बॉलमध्ये अजूनही 29ची गरज आहे. 6 बॉल 29.
ऑन करा मॅच, चला जास्त टाइमपास करू नका. आता मात्र अजूनही 29 धावा बनवायच्या, 6 बॉल 29 धावा. आता मात्र 4 टोले, पहिले 3 बॉल मॅचचा समीकरण स्पष्ट करतील. आणि स्ट्रायकरला बिग मॅन आहे. पहिलाच फुलटॉस समोर, गॅप मोठी आहे, दूरवरनं खेळाडू धावतोय. आता तोपर्यंत आली आहे सिंगल, दुसरीचा प्रयत्न. इथनं मात्र आता आक्रमण आणि आक्रमण, हवाई यात्रा द्यावी लागेल योगेश दादा. तर प्रत्येक बॉल तुम्हाला वन लाईनच्या बाहेर पाडायचं. समीकरण आता परिवर्तन पाहायला मिळतो आपल्याला. ऍक्सेंट झाला, बदल झालाय समीकरणामध्ये. येणारे 5 बॉल 27. आणि दरम्यान राम पाटील बॉलिंग मार्कमध्ये आपण पाहू शकतो. रामदादा पाटील यांना बॉलिंग मार्कमध्ये पाहू शकतो. बॅकफुट लावून खेळायचं होतं. बॉल स्टिकच्या मागे येत असताना डॉट बॉल. हा मग फक्त फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायचं आहे. औपचारिकता ह्या मॅचमध्ये उरली आहे की काय. इथनं मात्र खेळामध्ये काही होऊ शकतो. 4 बॉल 27 रन, एखादा भीमराला षटकाराला मॅच बनू शकतो. खेळ आहे क्रिकेटचा, काही होऊ शकतो. ऑन साईडला उडवलाय, मग उंच भरपूर गेलाय, डाऊन द फील्डर पुढे सरकलाय, टिपलाय झेल, संपलाय फलंदाज योगेश भाग्यवंतांचा खेळ. माघारी परतावं लागेल डेट ओव्हर मध्ये. योगेश भाग्यवंत बॅक टू द पॅव्हिलियन. हाई बॉल बॅकफुट लावून खेळून काढायचं होतं. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतो. आणि इथे मात्र वाटचाल करताना वन टीमला बघतोय. SP ग्रुप नाव यायला टीमला. याच्या आधी गावदेवी मांगरूल होतो. आणि इथे मात्र हाई बॉलवरती रन्स फायनली पूर्ण केली जातोय. आणि ते शेवटचा बॉल शिल्लक असावा. या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये 61 चेस मोठं होतं आणि ते टार्गेटच मोठं झालं. सुरुवात पॉवर प्लेमध्ये 15-20 धावा आल्या असत्या तर मॅच बनू शकले असते. मात्र टीम गावदेवी वसारचे कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत, खेळाडू सर्वच उपस्थित आहेत. कारण मेगा फायनलचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बादशाह भाई कॅप्टन आहे टीमचे, येथील बॉक्समध्ये. आणि मॅच बॉल आहे का संपला ओव्हर असे हस्तबंधन करायचं, सेकंड करायचे पण. आणि मांगरोळ SP ग्रुप मांगरोळ मेगा फायनल मध्ये भरपूर सारी मेहनत करून 2 लकी ड्रॉ झाले, त्याच्यामध्ये एकही त्यांच्या बाजूने आला नाही. मात्र काय मेहनत केली आहे थांबाडीचे आपण. आणि इथे आम्ही मॅन ऑफ द मॅच चा किताब तर नक्कीच, कारण मेगा फायनल मध्ये आहे गावदेवी वसार टीम. त्यांचे काही मान्यवर इथे आम्हाला उपलब्ध पाहायला मिळतात. जोगेंद्र मात्रे आणि त्यांच्या समवेत पाय वूडचे मालक जोगेंद्र मात्रे आणि तसेच चड्डी धाब्याचे ऑनर विकास वायले. हे दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती मेगा फायनलला एन्जॉय करा. आणि आमच्या ऑर्गनाइज टीमच्या माध्यमातून तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत. लगेच 5 मिनिटात टॉस केला जाईल. आणि तसेच आमचे पार्टनर सोनू बांगर पण देखील या. तर या मॅचचा मेन ऑफ द मॅच यायचा यशवंत.
मॅन ऑफ द मॅचचा किताब, प्लेयर ऑफ द मॅच, कदाचित प्लेयर ऑफ द टुर्नामेंट देखील पाहायला मिळेल आपल्याला. यशवंत, आजचा दिवस अक्षरशः गाजवला यशवंतने.